उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आडमुठा कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक विम्याच्या रकमेतून शेतकऱ्यांकडील 5 कोटी रक्कम कर्ज खाती भरून घेतली आहे। शासनाने 22 मार्च रोजी परिपत्रक काढून पीक विम्यातील 50% रक्कम कर्ज खाती जमा करण्याचे आदेश बँकेला दिले होते। मात्र चौफेर टीकेनंतर हा अध्यादेश मागे घेण्यात आला होता। मात्र या 2 दिवसात बँकेने तत्परता दाखवत तब्बल 5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक विम्यातून परस्पर कर्ज खाती भरून घेतलेले आहेत। अनेक वर्षांपासून राजकीय थकबाकीदारांकडून कोट्यवधींची थकबाकी कायम असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकेचं हे धोरण अन्यायकारक आहे। पीक विम्यातनं कर्जाची थकबाकी वसूल करण्यात येऊ नये याबद्दलचा अध्यादेश हा मागे घेण्यात आलेला होता। आणि असं असताना देखील आपण उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही मनमानी आपण बघतोय की त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या पीक विम्याच्या रकमेतनं शेतकऱ्यांची कर्ज खाती ही परस्पर वळून घेतलेली आहेत, भरून घेतली आहेत। आणि त्यामुळे आता याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। आता यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही उत्तर देणार का हे बघावं लागेल। राज्य शासनाने 30 मार्चला एक अध्यादेश काढला आणि पीक विम्याचे पैसे कर्ज खात्यात वर्ग करू नका म्हणून सांगितलं। हे असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्वाखालची ही जिल्हा मध्यवर्ती बँक एकीकडे राणा पाटील शेतकऱ्याची भाषा करतात आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेनं 5 कोटी रुपये पीक विम्याचे शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करून घेण्यात आलेले आहेत। माझ्या नाव पीक विम्याची रक्कम आलेली आहे आणि ती रक्कम कर्ज स्वरूपात खात्यावरची काढून घेतलेली आहे। तरी माझी आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळं मला सध्या रक्कम ती आवश्यकता आहे। ही रक्कम माझ्या अकाउंटला जमा करण्यात असे बँक मॅनेजरला आदेश द्यावे। बातमी आहे